ती 40 वर्षांची अविवाहित एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते, छान कमावते, घरी आई असते, वय वर्ष 70. वयोमानानुसार तिच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू झाल्यात. भाऊ त्याच्या कुटुंबासोबत स्वतंत्र राहतो. आजवर तिला स्वतःच्या लग्नाची फारशी जरुरी वाटली नव्हती, पण एका वर्षापूर्वी आईला हार्ट अटॅक येऊन गेल्यावर मात्र तिने लग्नाचं सिरियसली घ्यायचं ठरवलं. या निर्णयामागे आईला काही झालं तर मला एकटं राहावं लागेल ही भीती प्रामुख्याने होती. भावाने विवाह मंडळात नाव नोंदणी केली, पण मनासारखं कुणी मिळेना. तेव्हा तिने डेटिंग ॲपचा सहारा घेतला. तिथे तिला तो भेटला. त्याचा फोटो, त्याची प्रोफाईल सगळंच तिला प्रॉमिसिंग वाटलं. मला ओपन माइंडेड व फ्री थिंकिंग पार्टनर हवी आहे. सध्या मी माझ्या बायको सोबत घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहे. एकदा घटस्फोट झाला की मग मी लग्न करायला तयार आहे, असं त्याने तिला सांगितलं. शी वॉज डिस्परेटली लुकिंग फॉर पार्टनर. त्यामुळे एकदा यांचा घटस्फोट झाला की हा माझ्याशी लग्न करेल या खोट्या आशेवर तिने त्याच्या सोबतच्या रिलेशनशिपला होकार दिला. सर्वप्रथम आपण आपली रिलेशनशिप आपल्याला कशी वाटते ते पाहू, मगच घरच्यांना सांगू. वी विल गो विथ द फ्लो या त्याच्या सिच्युएशनशिपच्या प्रस्तावाला तिनेही मंजुरी दिली. ते भेटतच राहिले. हळूहळू ती त्याच्यात शरीरानेच नव्हे तर मनानेही गुंतत गेली. तिला लग्नाची, स्वतःच्या फॅमिलीची ओढ लागली. असंच 1 वर्ष गेलं. हर बायोलॉजिकल क्लॉक वॉज टिकिंग. मग मात्र तिचा धीर सुटू लागला. तिने लग्नाचा, भविष्यातील त्यांच्या मुलांचा विषय काढला की तो डिफेन्सिव्ह होतोय, चिडतोय हे तिच्या लक्षात येऊ लागलं. त्यांच्यात भांडणं सुरू झाली. तिच्या रिलेशनशिप मधील अस्थिरपणा तिला चांगला जाणवू लागला. या रिलेशनशिप बद्दल तिने कुणालाही कल्पना दिलेली नसल्याने ती तिच्या स्ट्रगल बद्दल कुणाशी उघडपणे बोलूही शकत नव्हती. या रिलेशनशिप पायी विवाह मंडळातून आलेली चांगली स्थळ सुद्धा तिने नाकारले असल्याने तिचं 1 वर्ष चुकीच्या माणसासोबत तिने वाया घालवलंय हे तिला कळून चुकलं. ती माझ्याकडे आली तेव्हा मनाने फार खचली होती. ऑफिसच्या कामातून तिचं पूर्ण लक्ष उडाल्याने तिच्या हातून छोट्या छोट्या चुका होत होत्या, ज्याबद्दल वरिष्ठांचा रोष ती ओढावून घेत होती. विवाह मंडळातून आलेल्या चांगल्या स्थळांना ती नकार देत असल्याने घरी भाऊ आणि आई तिच्यावर नाराज होते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे तिच्या मनात बिट्रेल, गिल्ट, शेम, अँगर अशा भावनांनी घर केलं होतं. असो, इट वॉज 3 months बॅक. मला सांगायला आनंद वाटतो की आज 3 महिन्यानंतर ती त्या टॉक्सिक रिलेशनशिप मधून व स्वतःच्या मानसिक गुंत्यातून पूर्णपणे बाहेर पडली आहे. स्वतःच्या इन्सिक्युरिटी शोधून काढून तिने त्यावर काम करायला सुरुवात केली आहे. तिच्यातील आत्मसन्मान व आत्मप्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. हे एक उदाहरण मी तुमच्या सोबत शेअर केलं. याचा हेतू म्हणजे अशा टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये जाण्यापासून लोकांना सावध करणं. लक्षात ठेवा, जी व्यक्ती स्वतःला व स्वतःच्या गरजांना पूर्ण ओळखते, जी स्वतःचा आदर करते, तिला इमोशनली मॅनिप्युलेट करणं फार कठीण असतं. त्यामुळे आजच्या काळात इनर वर्क इज नॉट अ चॉईस, इट्स मॅन्डेटरी. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट करून जरूर कळवा.